नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल आणि तुमचा अभ्यास चांगला चालू असेल। विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आलेल्या या व्हिडिओमध्ये मुंबई पोलीस शिपाई 2024 चा कट ऑफ महिला व पुरुष यांचा कट ऑफ मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, लेखी परीक्षा गुण यादी प्रसिद्ध झाल्यानंतरचे तुमचे ग्राउंडचे मार्क्स आणि तुमचे जे लेखी परीक्षेचे जे मार्क्स आहेत ते मिळून मी आजच्या हा कट ऑफ जे आहे ते सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्व कॅटेगरीचा यामध्ये आज सांगणार आहे की किती कट ऑफ राहील आणि सर्व जे ग्रसित लोक आहेत, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू तसेच माजी सैनिक वगैरे त्यांच्या सुद्धा कट ऑफ या व्हिडिओच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूप मुलांचे टेलिग्रामवर मेसेज येत होते आणि त्याचबरोबर कमेंट येत होते की सर आता याच्यानंतर जे कट ऑफ आलेला आहे, जे लेखी गुणाची परीक्षा यादी प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार तुम्ही आता एक कट ऑफ बनवा। तर हा कट ऑफ जे आज बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा एक अंदाजित कट ऑफ आहे तुमच्या मार्क्सच्या बेसिसवर जे परीक्षामध्ये आलेले आणि तुमचे जे ग्राउंडमध्ये आलेले त्यानुसार आजचा कट ऑफ हा आहे। विद्यार्थी मित्रांनो, याला तुम्ही 100% नका मानू, कारण हा एक अंदाजित कट ऑफ आहे जो माझ्या मते काढलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुमचे किती मार्क्स आहे ते सुद्धा आणखी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला कोणत्याही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मित्रांपैकी जे आपले भाऊ बहिणी जे पोलीस आहेत, ज्यांनी पेपर दिला आहे त्यांना हा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, याचं जे मी जे काढलेलं कट ऑफ आहे ते तुम्हाला दाखवतोय। हा कट ऑफ काढलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे पुरुष व महिला यांचा कट ऑफ सांगणार आहे। तुम्ही बघू शकता STचा जो कट ऑफ जाणार विद्यार्थी मित्रांनो, तो लेखी परीक्षा प्लस ग्राउंडचं ते मिळून 122 जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर महिलांचा जो कट ऑफ आहे तो 115 पर्यंत राहील। त्याचबरोबर इथे सांगतो विद्यार्थी मित्रांनो, SCचा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो मुलांचं तो 124 राहणार आहे आणि जो महिलांचा कट ऑफ आहे, महिलांचा जो कट ऑफ आहे SC कॅटेगरीमध्ये तो 116 राहणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळेस जे झालं होतं ते ST महिला व पुरुषचा कट ऑफ जास्त गेलेला होता विद्यार्थी मित्रांनो, पण यावेळेस SCचा कट ऑफ जास्त जाणार, कारण यावेळेस जास्त मुलांनी जास्त मार्क्स गेले आणि जे काही ओपनचा कट ऑफ जे मारतील ते विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये जातील। विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता VJAला पुरुषांचं जे कट ऑफ जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 130 जाणार आहे आणि त्याचबरोबर महिलांचं जे VJAला जाणार आहे ते 123 जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता की NTBला जे कट ऑफ आहे ते 128 जाणार आहे पुरुषांचं आणि त्याचबरोबर जे महिलांचं कट ऑफ आहे ते 120 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता NTCचा जो कट ऑफ आहे पुरुषांचं ते 130 NTCचं जे कट ऑफ आहे पुरुषांचं ते 130 जाणार आहे आणि त्याचबरोबर महिलांचं NTCचा कट ऑफ आहे ते 120 जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता NTDला जे पुरुषांचं कट ऑफ आहे ते 129 राहणार आहे आणि त्याचबरोबर NTDला महिलांचं जे कट ऑफ आहे ते 121 राहणार आहे। त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SBCचे जे पुरुषांचं कट ऑफ आहे ते 125 असणार आहे आणि त्याचबरोबर जे महिलांचं SBCचं कट ऑफ असणार आहे ते 116 असणार आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो OBCचं कट ऑफ जे जाणार आहे पुरुषांचं ते 128 जाणार आहे आणि त्याचबरोबर महिलांचं जे कट ऑफ आहे ते OBCचं ते 120 जाणार आहे। आता तुम्ही विचार करत असाल की सर NTCचं कट ऑफ 130 आणि OBCचं, कारण इथे वॅकन्सी जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो OBCमध्ये, त्याकरिता हा कट ऑफ कमी जाणार। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो SEBCचा जो पुरुषांचा कट ऑफ आहे, SEBCला जो पुरुषांचा कट ऑफ आहे तो 130 राहणार आहे आणि त्याचबरोबर महिलांचा जो कट ऑफ आहे SEBCला तो राहणार आहे 123। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे EWSला पुरुषांचा जो कट ऑफ राहणार आहे तो 121 असणार आहे आणि महिलांचा जो EWSचा कट ऑफ राहणार आहे तो 121 असणार आहे। एवढंच कमी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता इथे ओपनचं जे कट ऑफ आहे पुरुषांचं ते 131 ते 132च्या दरम्यान जाणार, कारण जे बाकीचे कॅटेगरीचे आहे ते ओपनचा कट ऑफ मारतील आणि त्यानुसार हा कट ऑफ वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणून ओपनचा जो कट ऑफ आहे तो 131 ते 132च्या मधात राहील आणि जे महिलांचं ओपनचं कट ऑफ राहील ते विद्यार्थी मित्रांनो 125 ते 126च्या मधात राहील विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही जेवढं मी कट ऑफ आज सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही
+1 -1 करू शकता विद्यार्थी मित्रांनो, पण कट ऑफ एवढंच जाणार. त्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो की आता बाकीचे जे कॅटेगरीचं राहणार आहे, बाकीचे जे कॅटेगरी आहे जसे एस टी खेळाडूचं कट ऑफ जे जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते 113 जाणार आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की एस टी प्रकल्पग्रस्त यांचा जो कट ऑफ राहील तो 112 राहील. त्याचबरोबर एस टी भूकंपग्रस्त त्यांचा कट ऑफ 80 राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि एस टी जे पोलीस पाल्य असतात त्यांचं जे कट ऑफ राहील ते 110च्या दरम्यान राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर एस टी होमगार्डचा जो कट ऑफ राहील तो 118 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एस टीमध्ये जे माजी सैनिक असतात त्यांच्या कट ऑफ 68 ते 69च्या मधात राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता आता एस सी कॅटेगरीमध्ये जे खेळाडू आहेत त्यांचा जो कट ऑफ राहील तो 118 राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि एस सी मधले जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांचा कट ऑफ 115 पर्यंत जाईल. त्याचबरोबर एस सी मध्ये जे भूकंपग्रस्त आहेत त्यांचा कट ऑफ 114 जाईल विद्यार्थी मित्रांनो. आणि एस सी मध्ये जे माजी सैनिक आहे ते 95 ते 96च्या दरम्यान कट ऑफ राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर एस सी मधले जे होमगार्ड आहेत त्यांचे कट ऑफ सुद्धा 118 जाणार आहे. आणि त्याचबरोबर विजेएला जे होमगार्ड आहेत त्यांचं कट ऑफ 125 राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एवढंच कट ऑफ राहील. त्याचबरोबर एन टी बीला होमगार्ड आहे त्यांचं 126 कट ऑफ राहील. आणि NTC ला जे होमगार्ड आहेत त्यांचा कट ऑफ 128 राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता NTD ला जो कट ऑफ राहील होमगार्डचं ते 127 पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता SBC होमगार्डचं जे कट ऑफ राहील ते 122 पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि OBC होमगार्ड राहील ते 123 राहील विद्यार्थी मित्रांनो. यांचं कमी राहणार OBC मध्ये होमगार्डचं. त्याचबरोबर SEBC होमगार्ड राहील तो 127 राहणार आहे. इथे थोडं जास्त राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर यानंतर आता तुम्ही बघू शकता की SC मध्ये जे पोलीस पाल्य असतात त्यांचं जे कट ऑफ राहील ते 108 पर्यंत राहील. आणि VJAला जे पोलीस पाल्य आहेत त्यांचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो 114 राहील. आणि NTBला जे पोलीस पाल्य असतात त्यांचा कट ऑफ 107 पर्यंत राहील. आणि त्याचबरोबर NTCला जे पोलीस पाल्य असतात त्यांचा कट ऑफ 113 राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर NTDला जे पोलीस पाल्य आहेत त्यांचा कट ऑफ 111 राहील. आणि SBCला जे पोलीस पाल्य आहेत त्यांच्या कट ऑफ सुद्धा 111 राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर ओबीसीला जे पोलीस पाल्य आहेत त्यांच्या कट ऑफ 104 पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि SEBC पोलीस पाल्य यांच्या कट ऑफ 114 पर्यंत राहील. त्यानंतर आता बघूया आपण विद्यार्थी मित्रांनो माजी सैनिकमध्ये जे बाकीचे कॅटेगरी आहे त्यांचं मी तुम्हाला सांगतो. इथे माजी सैनिकमध्ये VJAला जो कट ऑफ राहील ते 101 राहील. 100 ते 101च्या मधात राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर NTBला जे माजी सैनिक आहेत त्यांच्या कट ऑफ 92 राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि NTCला जो माजी सैनिकचा कट ऑफ राहील तो 110 पर्यंत राहील. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता NTDला माजी सैनिकचा जो कट ऑफ राहील तो 117 पर्यंत राहील. आणि त्याचबरोबर SBCला जो माजी सैनिक आहे SBCला माझा सैनिक तो 85 पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही आता बघू शकता ओबीसी मध्ये जो माजी सैनिक राहील त्याला 121 कट ऑफ राहील. आणि SEBCला जे माजी सैनिक आहेत त्यांना 114 राहील विद्यार्थी मित्रांनो. त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता इथे भूकंपग्रस्त जे कॅटेगरीमध्ये आहेत ते बघू शकता तुम्ही. VJAला जे कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो ते 122 पर्यंत राहील. आणि त्याचबरोबर NTCला जो कट ऑफ राहील NTCला भूकंपग्रस्त तो 124 राहील. त्याचबरोबर SBCला जे भूकंपग्रस्त आहे त्यांच्या कट ऑफ 107 पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याचबरोबर OBCला जे भूकंपग्रस्त आहे त्यांच्या कट ऑफ 122 पर्यंत राहील. त्याचबरोबर SEBCला जे भूकंपग्रस्त आहे त्यांच्या कट ऑफ 121 पर्यंत राहील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आता बघूया आपण प्रकल्पग्रस्तमध्ये जे VJAला प्रकल्पग्रस्तमध्ये 124 पर्यंत कट ऑफ राहील विद्यार्थी मित्रांनो. NTBला प्रकल्पग्रस्त 120. त्याचबरोबर NTCला प्रकल्पग्रस्त 125. आणि NTDला प्रकल्पग्रस्त 127 राहील विद्यार्थी मित्रांनो. प्रकल्पग्रस्त आहेत ते NTDचे त्याला 127 पर्यंत राहील. आणि त्याचबरोबर ओबीसीला 124 पर्यंत जे प्रकल्पग्रस्त आहेत ते 124 पर्यंत कट ऑफ राहील. त्याचबरोबर ओबीसीसाठी. त्याचबरोबर SEBCला प्रकल्पग्रस्त यांचे कट ऑफ जास्त राहील विद्यार्थी मित्रांनो 126 पर्यंत राहील. आय होप विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सगळं
कॅटेगरीच्या आणि सगळं कॅटेगरीचा कट ऑफ सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुमच्या ग्राउंडचा आणि तुमच्या लेखी परीक्षेचा पकडून आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि एकदा आणखी सांगतो, हा 100% कट ऑफ नाही विद्यार्थी मित्रांनो, हा एक अंदाजित कट ऑफ आहे. मी तुम्हाला जो सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि तुमची राय द्या. कारण जे मुलं आहेत ते कोणी काही पण बोलतात विद्यार्थी मित्रांनो, ते जे निगेटिव्ह त्यांचे जे कॉमेंट्स आहेत तुम्ही त्यांच्याकडे लक्ष नको द्या. आपला हा जो कट ऑफ आहे ते एक अंदाजित कट ऑफ सांगितलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. हा 100% नाही, हेही तुम्हाला मी सांगतो. हा एक अंदाजित कट ऑफ काढलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बेल आयकन प्रेस करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन अपडेटसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.